वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च या ठिकाणी केला होता. हे आशिष वाकोडे सिद्धार्थ काराडे, रविराम मागून धक्का नका देऊ. सुधीर साळवे, वाघमारे, सुशीला सरमन, सुनंदा सोनकांबळे, अमर सोनकांबळे बॅगमुळे तुम्हाला प्रॉब्लेम नावाला वाढतो कप्पा अर्जुन नाना पगारे या ठिकाणी पाठीमागं ना त्यांच्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आलेल्या SP ॲडिशनल SP आणि आपल्या ज्या काही मागण्या थोडंसं काय आहे की काही चुका निश्चितपणे त्याच्यासाठीच हा सगळा समुदाय जो आहे तो चिडून 350 किलोमीटरपर्यंत पायी आलेला आहे. आणि विजय बाबा वाकोडे यांच्यासारख्या अतिशय चांगल्या माणसाचं निधन या सर्व प्रकाराचं पाहिल्याच्या नंतर पळापळी इकडून तिकडं पळ, तिकडून तिकडं पळ, तिकडून तिकडं पळ याच्यामध्येच थोडासा दम लागल्यासारखा झाला आणि त्यांची जीवनयात्रा त्या ठिकाणी संपली. सोमनाथ सूर्यवंशीची सुद्धा जीवनयात्रा संपली. कोणाच्याही घरातलं लेकरू असं जाणं हे चांगली गोष्ट नाही, परंतु जी घडलेली मानवतेबाबतच्या बाबतीत त्या ठिकाणी थोडंसं अमानवी सर्वांची चौकशी आता ज्युडिशियल आता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की पूर्वीची पद्धत होती राज्य सरकार जो देईल ते कोर्ट जात होतं. आता तशी पद्धत राहिली नाही. आता राज्य सरकारला बरं का राज्य सरकारला फक्त हायकोर्टाकडे आणि पूर्वी ॲक्टिंग जज हे ज्युडिशियल इन्क्वायरी करायची, परंतु याला हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने ऑब्जेक्शन घेतलं की तुम्हाला ॲक्टिंग कोर्ट दिल्यामुळं आमचं जे रेग्युलर काम आहे ते डिस्टर्ब होतं. म्हणून हायकोर्टाने असं सांगितलं की तुम्हाला ज्युडिशियल इन्क्वायरी जर पाहिजे असेल तर रिटायर्ड जजकडूनच तुम्हाला ज्युडिशियल इन्क्वायरी घ्यावी लागेल आणि ज्युडिशियल इन्क्वायरीचे अधिकारी हे राज्य सरकार ठरवणार नाही. राज्य सरकारला तो अधिकार नाही. जरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, गृहमंत्री असतील, त्यांना सुद्धा तो अधिकार नाही. आपल्याला राज्य सरकारला कोर्टाला पत्र लिहावं लागतं आणि कोर्टाला पत्र लिहिल्याच्या नंतर कोर्ट ज्युडिशियल इन्क्वायरी देतो. ही ज्युडिशियल इन्क्वायरी या ठिकाणी देतो. जरी पोलिसांच्या तपासामध्ये काही लॅक्युनो राहिले असतील, काही गोष्टी लपून राहिल्या असतील, काही गोष्टी सोडून देण्यात आल्या असतील, तरी माझं मत आहे की आपल्याला ज्युडिशियल इन्क्वायरी हे सगळ्यात मोठी उपलब्धी त्या ठिकाणी झालेली आहे. ज्या कोणत्या माणसावरती अन्याय झालेला आहे त्या प्रत्येक अन्याय झालेल्या माणसावरती
आपल्याला ज्युडिशियल म्हणजे कोर्टाच्या मायबाप कोर्टाच्या पुढे जाऊन आपली बाजू त्या ठिकाणी मांडता येणार आहे. जे 4-5 लोक तुम्ही सस्पेन्शन करायचं सांगितलं होतं ते 4-5 लोक या ठिकाणी सस्पेन्शन केलेलं आहे. त्याची ऑर्डर मला वाटतं ॲडिशनल SP साहेब या ठिकाणी घेऊन आले. म्हणजे जी तुमची मागणी होती ती सुद्धा मागणी पूर्ण झालेली आहे. आणि माझी विनंती आहे की जी घटना हे असे बिंडोक लोक जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारूच्या नशेत दारू पिऊन असतात, हे जवळपास मनोरुग्ण झालेले असतात. अशा एका मनोरुग्णानेच हे कृत्य त्या ठिकाणी जाऊन केलेलं आहे. आणि खुशाल म्हणजे संविधानाच्या स्तंभापर्यंत जाण्याची हिंमत मुळात होतीच कशी हे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे. अरे या विभूतींच्याकडं मग बाबासाहेबांचा असेल, संविधानाचा स्तंभ असेल, आमच्या गौतम बुद्धांचा असेल, छत्रपती शिवाजीराजांचा असेल, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा असेल, या पुतळ्याकडे हात घालण्याची किंवा तिकडे सरकण्याची हिंमतच मुळात कशी होते हा संशोधनाचा भाग. तिकडे जायलाच नाही पाहिजे. पण जरी जे हात गेले असतील ते हात मला वाटतं त्या हाताला स्वतःच्या हाताने भाकरीसुद्धा खाता आली नाही पाहिजे. अशा प्रकारची सजा दिली पाहिजे. हे लोक कायमस्वरूपी जेलमध्ये सडत राहिले पाहिजे. हे लवकरात लवकर बाहेर नाही आले पाहिजे. असले लोकांचं फार वार्धक्य झाल्याच्या नंतरच यांना चालता फिरता न आल्यानंतरच हे बाहेर यावे. अशा प्रकारची माझी या ठिकाणी अपेक्षा राहील. तर एकूण 15 मागण्या आपण केल्या होत्या. त्या 15च्या 15 मागण्या मला वाटतं प्रशासनाने पॉझिटिव्ह केल्या. आणि त्याच्यामध्ये आम्ही आपलं चंचू प्रवेशाचं काम करत होतो. मी का करत होतो तर आता काही पालकमंत्री आहेत. मी या जिल्ह्याचा 18 महिने पालकमंत्री आहे. पालकमंत्री पदे असताना विजयबाबा वाकोडे हे सतत मला मदत करायचे. आणि ते बी कोणाच्या बरोबर? आत्ताच्या पालकमंत्री यांच्या वडिलांच्या बरोबर. आत्ताच्या पालकमंत्री जे आहेत त्यांचे वडील म्हणजे जरा दी ग्रेट पर्सन आहे. थोडंसं सगळ्याच अंगाने सगळंच आहे बरं का. आता तेवढं ते माझी बहीण आहेत त्या एवढं त्यांना नाही जमणार. त्यांना सगळं जमतं. ते कोणत्याही बैठकीत बसू शकतात हे पण स्पष्टपणे या ठिकाणी मी सांगतो. आणि आज साहेब जरी नसते आले तर साहेबांची कन्या आहे त्या पालकमंत्री म्हणून परभणीच्या, त्यांनी आपल्याशी संपर्क ठेवला. मी सुद्धा कंटिन्यू संपर्क ठेवत होतो. आमचे यशवंत खंडागळे तुमच्याबरोबर यायचे आणि एक कोण भाजपचे यांचे जिल्हाध्यक्ष का शहराध्यक्ष फार चिकट प्राणी आहे. तो आज इथं आलाय का नाही मला माहिती नाही, परंतु तो आहे. ना अजून दुसरे हे सोळंके सुद्धा फार चिकट माणूस दिसतो. अशा ह्याच्यामध्ये चिकट माणसाचीच गरज लागते. कारण काय आहे की ज्याच्यावरती बेतलेली असते आपबीती असते तो माणूस चिडूनच पुढे जात असतो. ठीक आहे, तुम्ही आमचं नाही परभणीमध्ये ऐकलं, नाही जालन्यात ऐकलं, नाही संभाजीनगरमध्ये ऐकलं, पण तुम्ही आमचं नाशिकमध्ये ऐकलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. रागा हा तुमचा झालेला आणि यातना काय असतात हे पायी चालल्यावर कळतं. हे खूप वाईट आहे. आम्ही बोलायला सोपं आहे, आम्ही इथे येऊन 4 शब्द बोलणं सोपं आहे, परंतु 15-15, 20-20 किलोमीटर, एक कधी 30-30 किलोमीटर तुम्ही चालणार. 30 किलोमीटर चालणं एवढं सोपी बाब नाही. काही नाही, नाश्त्याची सोय नाही, कोण खातंय खाण्याला त्याची सोय नाही आणि फक्त बाबासाहेबांचं गीत आणि पायी चालणं एवढंच मला वाटतं याच्यामध्ये चाललेलं आहे. तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्याची आणि वाकोडे कुटुंबीय यांची भेट झालेली आहे. फक्त सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब आलेलं नाही. सोमनाथलाही आपल्याला वाऱ्यावरती सोडायचं नाही. आणि वाकोडे बाबा यांच्या बाबतीमध्ये जी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती, सुरुवातीला 5 लक्षाची केली, नंतर त्यांनी वाढ 5 लक्ष असे 10 लक्ष आणि सोमनाथच्या बाबतीत सुद्धा 10 लक्ष. आता तुम्ही इथे 15 म्हणताय ते मला काय माहिती नाही.
दिदी त्या बाबतीत बोलले असतील तर माझं काही मत नाही, परंतु या दोन्ही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहे. आणि ज्यादती हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो. ठीक आहे, पोलीस कर्मचारी जे चुकले असतील ते सुद्धा शेवटी आपलेच लोक आहेत, परंतु त्यांनी चूक करायला नको होती. चूक केली, त्याचं दंडात्मक कारवाई त्यांना आता मिळालेली आहे. म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्यांना, रवीजी ठीक आहे ना, ते जे पत्र आहे श्रीकर परदेशी साहेबांच्या सहीचं 11 तारखेच्या ऐवजी 6 तारखेपासून घेऊ, नो प्रॉब्लेम. आणि आत्ते आंबेरे साहेबांना आपण बोललोच मला वाटतं त्या बाबतीमध्ये. हे 11 तारखेचंच नाही, पत्र निघताना 11 तारखेचं निघले, तर आपण 6 तारखेपासून त्याच्यामध्ये करून घेऊ, तोही बदल करून घेऊ, नो प्रॉब्लेम. तो बदल 1-2 दिवसामध्ये करून घेऊ. 6 तारखेपासून म्हणजे पहिल्या दिवशी कोणती घटना घडली त्या दिवसापासून संपूर्ण न्यायालयीन चौकशी सुद्धा याची होईल. फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणी आता डिपार्टमेंटने केलेली आहे. गुन्हेच दाखल व्हावे असं काय आग्रह धरू नये असं माझं मत भाऊ. त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणाल त्याच्या उपरही 156(3)चा रस्ता तुम्हाला मोकळा आहे बरं का, त्याचा वापर तुम्ही करू शकता, परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टीत माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. आणि जे काही मला वाटतं आता ॲडिशनल साहेब आले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी जाहीर करावं. आणि हा जो लॉंग मार्च तुम्ही काढला काकोडे साहेबांच्या चिरंजीवाच्या नेतृत्वाखाली, हा कुठेतरी थांबवावा. आणि ही जे तुमची आत्तापर्यंत हेळसांड झालेली आहे, अतिशय मला वाटतं पायाचे चटके सुद्धा गेले असतील, एवढं सोपं आहे, फोड आले असतील, पायाचे चटके गेले असतील. आणि मला असं वाटतं की एक दिवस तरी त्यांना दवाखान्यात इथं ॲडमिट राहावं, थोडंसं ट्रीटमेंट घ्यावं आणि नंतरच परभणीकडे कूच करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. तुम्ही ऐकलं त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो. पालकमंत्री महोदयांच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.